हॅलो एव्हरीवन, मी करिश्मा. नवरात्रीच्या डे 2 म्हणजेच ग्रीन कलर या ड्रेपमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ग्रीन कलरची फुल प्लेन साडी घेतलेली आहे. तर इथं तुम्ही काठपदराची सुंदर अशी साडी घेऊ शकता, कुठलीही ग्रीन कलरची. अगदी पैठणीही चालेल, कांजीवरमही चालेल. आता फर्स्ट प्लेट आपण फोल्ड करून घेतलेली आहे आणि आपण सुरुवात करत आहोत. यासाठी तुम्हाला कॅनकॅनचा स्कर्ट लागेल किंवा तुमचा एखादा फुलणारा थोडासा स्कर्ट असेल तर तो वेअर करा आणि त्याच्यानंतर साडी नेसायला लागा. आपण इथे घागरा साडी नेसत आहोत. डे 2 घागरा साडी आपली नेसत आहोत आणि फर्स्ट डे येल्लो होता, त्याला आपण रेग्युलर साडी नेसलेली आहे. तर मी प्लीट्स केल्या आहेत जशा निऱ्यांना करतो तशा, आणि त्या प्लीट्स समप्रमाणात मी ते डिस्टन्स ठेवलेला आहे आणि खाली फ्लोअरला टच होते का साडी ते बघायचं आणि नंतर आपण आतमध्ये टक करायचे. तर हा सोपा प्रकार आहे आतमध्ये टक करण्याचा. किंवा मग एक एक प्लीट्स घेऊन पण तुम्ही एक एक प्लीट्स करू शकता, एक एक प्लीट्स आतमध्ये टक करू शकता. मला असे जास्त प्लीट्स करणं सोपं पडतं, म्हणजे एकदमच 3-4 प्लीट्स करायच्या, सेम डिस्टन्सवर ठेवायच्या आणि आतमध्ये टक करायच्या. डे 2 ला आपण घागरा साडी इथे वेअर करत आहोत. डे 3 ग्रे साडी येणार आहे, तो पण मी मस्त असा स्टाईल आणलेला आहे, तुम्ही तोही व्हिडिओ बघा. आणि पहिला जो व्हिडिओ येल्लो साडीचा, त्याला मी रेग्युलर टाईट फिटिंग मध्ये साडी कशी नेसायची याच्यावर आणलेला आहे, तोही व्हिडिओ एकदा जाऊन नक्की पहा. मी खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. तर मी समप्रमाणात ठेवून मी सगळा घागरा आपला झाकण्याचा प्रयत्न करत आहे सगळ्या प्लीट्सनी. याने काय होतं, आपला जो लोअर पोर्शन आहे तिथे आपण घागरा तयार करत आहोत आणि अप्पर पोर्शनला साडीच्या पदरासारखा आपल्याला पदर करायचा आहे. साडी आणि ब्लाऊजची रंगसंगती छान मॅच करा. आता इथे प्लेन साडी होती म्हणून मी थोडासा प्रिंटेड असा ब्लाऊज इथे वेअर केलेला आहे. आणि शक्यतो तुम्ही जेव्हा घागरा साडी नेसता तेव्हा ना मागे हुक असलेला ब्लाऊज वेअर करायचा, जास्त छान वाटतो. जेव्हा घागऱ्यावरचा ब्लाऊज पण असतो तोही मागे हुक असलेला असावा, म्हणजे पुढेही छान लुक येतो त्याचा. अशा 2-2 प्लीट्स घेतल्या ना की पटकन हे करता येतात. आणि प्लीट्स आपल्या समोरच्या झाल्या ना की घागरा उचलून फिरवायचा, घागरा उचलायचा आणि मागे टाकायचा, जसं मी व्हिडिओमध्ये अगोदर केलं होतं. आता आपली साडी घागरा, आता मी उचलून पुढे घेतलेला आहे घागरा. आता आपली साडीचा घागरा झालेला आहे लोअर पोर्शन. आता तुम्ही पदर अशाही पद्धतीने टक करू शकता. असं पूर्ण समोरचं फ्रंट साइड घ्या आणि कंबरपट्टा लावून तुम्ही अशी घागरा स्टाईल करू शकता. पण इथे मी साडीसारखा पदर घेणार आहे, लेफ्ट शोल्डरवर जसा घेतो आपण तसा. तर मी पदराच्या प्लीट्स करत आहे. कोणत्याही हेवी साडीचा पदर 1 मिनिटाच्या आत कसा करायचा याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, एकदा जाऊन नक्की पहा. इथे माझी सोपी टेक्निक आहे पदर करण्याची, तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहू शकता. कोणत्याही हेवी साडीचा पल्लू तुम्ही 1 मिनिटाच्या आत करू शकता, विदाउट एनी पदर, म्हणजे विदाउट सिंगल प्लीट्स स्लिप न होता तुम्ही तो पदर करू शकता. तर तुम्ही असाही ठेवू शकता, जर तुमचा ब्लाऊज डिझायनर असेल, फ्रंटने थोडासा शो होणार असेल तर तुम्ही असाही ठेवू शकता. घागरा स्टाईल साडी तुमची अशाही प्रकारे तुम्ही ड्रेप करू शकता. हा एक स्टाईल आहे आणि दुसरा स्टाईल पण मी सांगणार आहे. त्यामध्ये तुम्ही जे पहिली प्लीट्स आहे पदराची ती ओढू शकता, मागे ओढून घ्यायची आहे आणि आपल्याला कमरेवर टक करायची आहे. ही जी घागरा स्टाईल करत आहे ती थोडीशी साऊथ इंडियन प्रमाणे आहे, साऊथ इंडियन ड्रेप म्हणू शकतो आपण. हा घागरा छान दिसतो, आकर्षक दिसतो, नवरात्रीलाही खूप छान दिसतो जेव्हा तुम्ही दांडिया आणि गरबा खेळत असता. आता ती प्लीट्स पुढे ओढून आपण पुढे पिन लावलेली आहे आणि आपला हा घागरा साऊथ इंडियन स्टाईलचा घागरा झालेला आहे. आपण गरबा दांडिया खेळायला मोकळे झालेलो आहोत. छान दिसते, म्हणजे तुम्ही 9 दिवस वेगवेगळे स्टाईल ट्राय करा, तुमचंही शिकवण होईल आणि छान छान फोटोजही निघतील, बघणाऱ्याला छान वाटेल, स्वतःला जास्त छान वाटेल बघणाऱ्यापेक्षा. आता ग्रीन कलरची साडी मी इथे घातलेली आहे, नेसलेली आहे, त्याच्यामुळे मी इथे रेड कलरची ज्वेलरी मॅच केलेली आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये. थोडीशी व्हिडिओमध्ये जास्त ब्राईट दिसते पण रिअलमध्ये जास्त छान वाटत होती, कारण थोडासा रेड ब्लाऊजमध्ये पण आहे आणि कॉन्ट्रास्ट कलरच्या सध्या फॅशन आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक